मी खरं तर आज त्या कल्याण डोंबिवलीमधल्या काही लोकांना मी इथे बोलवणार होतो, पण आता प्रचाराचा शेवटचे काही 2 दिवस आहेत उरलेले आहेत म्हणून ते इथे येऊ नाही शकले. पण मला त्यांना तुमच्यासमोर तर मला त्यांना आणायचंच होतं, मुद्दामून आणायचं होतं. अनेक लोक आहेत, आज घराघरामध्ये 5-5 हजार रुपये वाटतात मतांसाठी. मला समजत नाही या लोकांचं. एका बाजूला म्हणतात आम्ही विकास केलाय आणि दुसऱ्या बाजूला पैसे वाटतात आणि म्हणतात मतदान करा. मग विकास काय केलात? मला घेणाऱ्यांची चिंता आहे, देणाऱ्यांची नाही. आपण 5-5 हजार रुपयामध्ये आपल्या मुलांना, आपल्या मुलीला आपण काय सांगतोय, आपण काय शिकवतोय? ते उद्या ज्यावेळेला समाजात जाणार त्यावेळेला ते काय म्हणणार? माझा बाप विकला गेला, माझी आई विकली गेली, माझ्या वडिलांनी आणि माझ्या आईने पैशासाठी मत विकलं. उद्या ती मुलं असतील, त्यांचे त्या मुलं मुलींचे त्यांचे कोणीतरी मित्रपरिवार असेल, ते काय म्हणतील की अरे ह्यांच्या आई वडिलांनी मत विकलं, हे विकले गेले. विकले जातात. त्या कल्याण डोंबिवलीमध्ये बाजार, गुलामांचा बाजार असायचा ना पूर्वी, गुलामांचा बाजार मांडलेला असायचा, तसा गुलामांचा बाजार मांडला होता. महाराष्ट्रामध्ये 66 ठिकाणी पैसे देऊन, पैसे वाटून फॉर्म माघारी घ्यायला लावले. त्या दिवशी मी माझ्या नाशिकच्या सभेमध्ये मी बोललो होतो, वेडे पैसे झालेत, वेडे पैसे. त्या दिवशी एका ठिकाणी तर कोणी त्या एका माणसाने ते काय स्क्रुटिनी असते, समोरच्याचा एबी फॉर्म गिळून टाकला. बरं दिवस नव्हता, एखाद दिवस मिळाला असं दुसऱ्याशी वाट तरी बघता आली असती. एबी फॉर्म पडेल, एबी फॉर्म पडेल. इथपर्यंत गेलात तुम्ही. विकले जात आहेत काय, एबी फॉर्म गिळतायत काय? त्या सोलापूरला एखादा खून झाला आमच्या माणसाचा, आमच्या विद्यार्थी सेनेचा, तो तिथला शहर अध्यक्ष होता, त्याचा खून केला फॉर्म मागे घेण्यासाठी. म्हणून इथपर्यंत सरकार चाललंय. पोलीस हताश, कोर्टाकडे तर बघायलाच नको. हे कोणतं राज्य आहे? बिनधास्त सगळ्या गोष्टी सुरू आहेत. मला ती, म्हणून मी मगाशी म्हटलं ना, मला ती माणसं आणायची होती. ती त्या प्रचारामध्ये बिचारे गुंतलेत, त्याच्यामुळे मला इथे त्यांना बोलवता नाही आलं. 5-5 हजाराला मतं विकतायत. मी फक्त 2-3 माणसांची फक्त तुमच्यासमोर नावं घेतो, बाकीचे तर आता येतील. शैलेश धात्रक, एका ते काय प्रभागात 4चा प्रभाग असतो ना, त्याच्यामध्ये एका कुटुंबातले 3 जण उभे आहेत. शैलेश धात्रक, मनीषा धात्रक आणि पूजा धात्रक. किती पैशाची ऑफर झाली असेल तुम्ही कल्पना पण नाही करू शकत. म्हणजे काय लेवलचा बाजार मांडला या लोकांनी, तुम्हाला अंदाज येईल. या 3 लोकांना एका घरात मिळून 15 कोटी रुपयाची ऑफर दिली गेली. 15 कोटी. आणि मला ते मुद्दामून इकडे बोलवायचे होते त्यांना. त्यांनी 15 कोटीची ऑफर नाकारून ते निवडणुकीला उभे राहिलेत. पंधरा कोटी रुपयाची ऑफर नाकारणारे कुठे आणि 5-5 हजार रुपयामध्ये मतं विकणारे कुठे? दुसरा मुलगी सौ राजश्री नाईक, कितीची ऑफर झाली? 5 कोटी रुपयाची. कुठे आहेत? या इकडे, या इकडे.
5 कोटीची ऑफर झालेली गोष्ट नाकारणारी आहे. हे महाराष्ट्राचं स्वाभिमानी रक्त. बसा ताई. सुशील आवटे. ₹1 कोटी ऑफर झाली, नाकारले. अजून बरेच जण आहेत. कुठून येतोय हा पैसा? काय चाललंय हे? किती पैसे वाटायचे? अहो तुम्ही हे फक्त 2-3 जण बघताय, महाराष्ट्रभर पैसे वाटलेत. महाराष्ट्रभर आले कुठून? टाकसाळे. कोणाला 5 कोटी, कोणाला 10 कोटी, कोणाला 15 कोटी, कोणाला 1 कोटी, 2 कोटी. काय बघायलाच नको. ही कोणती महाराष्ट्रातील निवडणूक आहे? अहो इतकी वर्ष ह्या निवडणुका आम्ही बघतोय, अशी निवडणूक नाही पाहिली. काही लगामच नाही या लोकांना. बिनधास्त जे काय हवंय ते करायचंय. कोर्टात जाऊन काय उपयोग नाही, पोलिसात जाऊन काय उपयोग नाही, कुठेही तुम्हाला जाऊन उपयोग नाहीये. बस आमची मर्जी. त्या बदलापूरला आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने त्या बाईच्या मुलीचं, एक लहान मुलगी जिच्यावरती बलात्कार झाला, तिचं प्रकरण जेव्हा बाहेर काढलं, त्यातला जो मुख्य आरोपी होता, काही कारण नसताना पोलिसांकडनं त्याला एन्काउंटर केला गेला, मारला, त्याला ठार मारला. का? कशासाठी? या नराधमांना ठार मारले पाहिजे त्याच्याबद्दल वादच नाहीये, पण एन्काउंटर मध्ये ठार का मारायचा होता? काही गुपित होतं का? जर ते बाहेर पडलं असतं काही प्रॉब्लेम होता का? आणि त्याच्यातला जो सह आरोपी होता आपटे नावाचा, त्याला भारतीय जनता पक्षाने काल स्वीकृत नगरसेवक म्हणून स्वीकारलं. आमच्या अविनाश जाधवने धमकी दिली, की बदलापूरमध्ये आम्ही मोर्चा काढतो म्हटल्यानंतर त्या स्वतःहून माणसाने त्याचा राजीनामा दिला की नको मला स्वीकृत. हिम्मत कशी होते यांची द्यायची? एका लहान मुलीच्या बलात्काराच्या प्रकरणामध्ये सह आरोपी असलेल्या माणसाला स्वीकृत नगरसेवक पद देण्याची यांची हिम्मत कशी होते? याचं कारण तुम्हाला गृहीत धरलेलं आहे. कोण तुम्ही? कोण आहात तुम्ही? आलात की 5-5 हजार रुपये तोंडावर फेकू आणि तुम्हाला विकत घेऊ. ही आली कुठून हिम्मत? काल मी सांगितलं भ्रष्टाचाराचे आरोप आमच्यावरती करतायत. छगन भुजबळांना जेलमध्ये टाकणारे हेच देवेंद्र फडणवीस. त्याला तर काय झालं माहित आहे मला. जेव्हा आले त्याला मला बरा वाटायचा, माणूस चांगला वाटायचा. आता पण बरा होता. काल मी जो बोललो ती रसमलाई आली होती, तो सांगतोय की मुंबईचा आणि महाराष्ट्राचा काही संबंध नाहीये. हे स्वतः सांगतोय आणि फडणवीस म्हणतात नाही तो असं काही बोललाच नाही. त्याचा तो अर्थच होत नाही म्हणे. मला असं वाटायचं की फडणवीसांना इंग्रजी कळतं, पण कसं आहे, खोटं बोलत राहायचं, खोटं बोलत राहायचं. त्याला वाटतं ह्याच्यातनं लोकांना वाटेल की बाबा नाही नाही खोट्याचं खरं करता येतं. नाही होणार. आता मला आत्ताच सकाळी कोणीतरी त्याची एक क्लिप पाठवली. लावर येतोय. मला यांच्या स्टेटमेंट बद्दल काय म्हणा? बॉम्बे इज नॉट अ महाराष्ट्र सिटी. कारण मुंबई महाराष्ट्राची नाही याच्या नंतर असं हे महत्त्वाचं म्हटलंय. बॉम्बे इज नॉट अ महाराष्ट्र सिटी. मुंबई इज नॉट अ महाराष्ट्र सिटी. असं इंटरनॅशनल नाहीये. बॉम्बे इज नॉट अ महाराष्ट्र सिटी. त्यांनी म्हटलं मुंबई हे आंतरराष्ट्रीय, आणि ते खरंच आहे, आंतरराष्ट्रीय शहर आहे. त्यात काय वाईट आहे?
Bombay is not a Maharashtra city. आंतरराष्ट्रीय शहर आहे महाराष्ट्राचं नाही असं असं म्हणलं. बिलकुल नाही म्हटलेलं. Bombay is not a Maharashtra city. त्यांचं वाक्य आहे. नाही नाही तसा त्याचा अर्थच नाही. Bombay is not a Maharashtra city. सीएम साहेब त्यांचं वाक्य. तो बोलतोय खाली की मुंबई महाराष्ट्राची नाही म्हणून नाही. तो असं बोललाच नाही म्हणे. त्याचा म्हणे तो अर्थच होत नाही. किती खोटं बोलायचं, काही मर्यादा? कोणासाठी करताय हे तुम्ही, कशासाठी करताय हे? या ठिकाणी महापौर आपल्या महायुतीचा बसवायचा आहे आणि त्यासाठी माझा रिपब्लिकन पक्ष भाजप शिवसेनेसोबत आहे सांगण्यासाठी मी इथं आलेलो आहे. माझा दलित बौद्ध समाज जो आहे तो तुमच्यासोबत आहे. बाळासाहेबांनी शिवशक्ती भीमशक्तीची भूमिका माझ्यासमोर मांडली होती आणि मी त्याला पाठिंबा दिला. आणि 2012च्या निवडणुकीमध्ये आम्ही सर्वजण एकत्र होतो. अनेक प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी मी दिल्लीमध्ये आहे. नरेंद्र मोदी साहेब अत्यंत विकासाच्या दिशेनं पुढे चाललेले नेते आहेत. काँग्रेस पक्षाला जे जमलं नाही ते नरेंद्र मोदी साहेबांनी करून दाखवलं. आणि देवेंद्रजी पूर्वी म्हणाले होते की मी परत येईन. आपण म्हणाला होतात, आपण परत आलात. पण मी दिल्लीवरून महाराष्ट्रात मी येणार नाही. मी आहेच आपल्यासोबत. मी दिल्लीमध्ये आहे, आपण इथे आहात. पियुष गोयल साहेब दिल्लीमध्ये आहेत आणि आपण इथं आहात. या ठिकाणी आशिष शेलार साहेब आहेत, रामदास भाई इथं आलेले आहेत. आणि शिवशक्ती भीमशक्ती झाली त्यावेळेला रामदास कदम यांनी त्यांच्या कांदिवलीमध्ये एक मोठा मेळावा ठेवला होता शिवशक्ती भीमशक्तीचा. ते शिवसेनेमधले अत्यंत ऍक्टिव्ह नेते आहे. त्यांच्या मनामध्ये फार मोठी तळमळ आहे आणि म्हणून ते आपल्या भावना व्यक्त करत असतात. आम्ही साटमजी या ठिकाणी उपस्थित आहे. ते मुंबईचे अध्यक्ष आहेत बीजेपीचे. राहुल शेवाळ या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे मंगलप्रभात दोडा साहेब इथं आलेले आहेत. असे अनेक मान्यवर नेते या ठिकाणी उपस्थित आहेत भाजप शिवसेनेचे. म्हणून मी काही जास्त वेळ घेत नाही. हे सांगण्यासाठी आलेलो आहे की रिपब्लिकन पक्ष आपल्या पाठीशी आहे. जय भीम आहे माझ्या गाठीशी. व मी का राहणार नाही तुमच्या पाठीशी? मी तुमच्या पाठीशी आहे. माझा समाज तुमच्या पाठीशी आहे. हे जाऊन गैरसमज करत असतील ही, पण नरेंद्र मोदींच्या विकासाच्यासाठी इथं एमएमआरडीच्या माध्यमातून राज्य सरकारच्या वतीनं बाबासाहेबांचं मोठं स्मारक होतंय. बाबासाहेबांचं भव्य दिव्य स्मारक इंटरनॅशनल लेवलचं होतंय. 1314 रुपये खर्च करून एवढं मोठं स्मारक कधी काँग्रेसच्या काळामध्ये झालं नाही. काँग्रेसने कधी 26 अली बोरोडचा विकास केला नाही. काँग्रेस पक्षाने कधी डॉक्टर आंबेडकर फाउंडेशनची फक्त एक छोटंसं ऑफिस होतं. मोदी साहेब आल्यानंतर ताबडतोब त्या ठिकाणी डॉक्टर आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर बनवलं. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानचा ड्राफ्ट ज्यावेळेला राजेंद्र प्रसाद आणि पंडित जवाहरलाल नेहरूंना दिला होता तो दिवस नरेंद्र मोदी साहेब आणि सगळा देश संपूर्ण साजरा करत आहे. आणि म्हणून मी आपल्याला हेच सांगतो की या देशाचं बाबासाहेबांचं संविधान बदलणं एवढं सोपं काम नाही. संविधानाला मजबूत करण्याचं काम नरेंद्र मोदी साहेब करत आहेत. या ठिकाणचं देवेंद्रजीचं आणि एकनाथ शिंदे साहेबांचं जे सरकार आहे ते सुद्धा बाबासाहेबांचे स्वप्न साकार करण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि या मुंबईला सुंदर बनवण्यासाठी त्यांचा प्रयत्न सुरू आहे. त्याच्यामध्ये माझा पक्षही आम्ही आपल्यासोबत आहोत एवढंच या प्रसंगी सांगतो. आणि 15 तारीख लक्षात ठेवा. 15 तारखेला कमळ आणि धनुष्यबाण या तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकरांची आण आणि निवडून द्या कमळ आणि धनुष्यबाण. जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद रामदासजी आठवलेजी. आणि आता आपल्या समोर आपल्या सगळ्यांचे लाडके नेतृत्व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदेजी
यांना मी विनंती करतो की महायुतीच्या या महासभेमध्ये आपण मुंबईकरांना संबोधित करावं. माननीय एकनाथजी शिंदे, जोरदार टाळ्या वाजवून आपल्या उपमुख्यमंत्र्यांचं आपण स्वागत करूया. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. छत्रपती संभाजी महाराज की. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा. गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा.